येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष ऐकला की मन भक्ती भावानं भरून येतं. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं पवित्र स्थान जेजुरी गड लाखो भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. पण आज याच पवित्र ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलाय. जेजुरी गडावर मंदिरातील पुजाऱ्याला 4 ते 5 जणांनी मिळून मारहाण केली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. ज्या देवाच्या दर्शनासाठी भाविक पायपीट करतात त्याच देवाच्या मंदिर परिसरात अशी घटना घडणं कितपत योग्य आहे याचा प्रश्न आता लोक करत आहेत. जेजुरी गडावर नेमकं काय घडलं, मारहाणीचं कारण काय आहे, तीर्थक्षेत्रांवर अशा स्वरूपाच्या घटना का वाढत आहेत, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, जेजुरीतील नेमकी ही घटना काय ते आधी जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात वसलेलं श्री क्षेत्र जेजुरी पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर असलेलं प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या प्रसिद्ध धार्मिक स्थळावर एका पुजाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय. ही घटना पालखी सोहळ्याच्या वेळी घडली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक आणि श्रद्धाळू धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गड परिसरात जमले होते. पालखी सोहळा म्हणजे आस्थेचा, भक्तीचा, शांततेचा उत्सव. पण या सोहळ्यात ही घटना घडल्यानं गड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार काही लोक चप्पल घालून पालखीजवळ आले होते. हे धार्मिक परंपरा आणि त्या स्थळाच्या पवित्रतेच्या विरोधात आहे असं सांगून तिथे उपस्थित पुजाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याच गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि बघता बघता प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. पुजाऱ्यांना टोकल्यानंतर काही भाविक आणि पुजारी यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि 3 ते 4 जणांनी पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्यांना मारहाण सुरू केली. तिथे उपस्थित इतर भाविकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण हे घडलं तेव्हा गडावर शेकडो भाविक होते. बायका, मुलं, वयोवृद्ध सगळेच पालखी सोहळ्याचा आनंद घेत होते. यापूर्वीही जेजुरी गडावर असे प्रकार घडले आहेत. जेजुरी गड परिसरात एकदा भंडाऱ्याच्या साहित्यावरून दुकानदार आणि भाविकांमध्ये मोठा वाद झाला होता. जेजुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. म्हणजे या ठिकाणी अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. जेजुरी गडावर अनेकदा अशा घटना घडल्या आहेत आणि तरीही ठोस उपाययोजना नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. मारहाणी जखमी झालेल्या पुजाऱ्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलंय आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते. उपलब्ध पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. मंडळी, या घटनेमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांचं म्हणणं आहे की धार्मिक स्थळावर नियम पाळायला सांगणाऱ्या पुजाऱ्यावर हल्ला करणं अत्यंत निंदनीय आहे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची मागणी आहे. लोकांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम असणं महत्वाचं आहे. मंडळी, ही घटना एकट्या जेजुरीपुरती मर्यादित नाही. देशभरात तीर्थक्षेत्रांवर अशा घटना वाढत आहेत. हैदराबाद मधील प्रसिद्ध चिलकूर बालाजी मंदिराचे पुजारी CS रंगराजन यांच्यावर एका संघटनेने हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 20 ते 25 जण काळ्या गणवेशात पुजाऱ्याच्या घरात घुसले होते. त्यांना मारहाण केली होती. या घटनेचा तेलंगणाचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आंध्रचे उपमुख्यमंत्री यांनी तीव्र निषेध केला होता. कानपूरमध्ये एका मंदिराच्या पुजाऱ्यावर थेट जमावाने हल्ला केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे संताप उसळला आणि 50 ते 60 लोकांनी पुजाऱ्याला पकडून मारहाण केली. पुजाऱ्याने दावा केला की हा फोटो बनावट होता आणि त्याला बदनाम करण्यासाठी हे कट कारस्थान रचण्यात आलं होतं. जेजुरी गडावरच फेब्रुवारी 2026 मध्ये एक वेगळी घटना घडली होती. गडावर कोणतेही प्राणी नेण्यास सक्त मनाई असतानाही काही भाविकांनी शर्यतीचे बैल पायऱ्यांवरून वर नेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक दुकानदारांनी विरोध केला पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. बैल उधळल्याने गडावर प्रचंड गोंधळ उडाला होता. जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडाऱ्याचाही प्रश्न सतत उपस्थित होत राहतो. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आधी नंदी चौक आणि महाद्वार परिसरात भंडाऱ्याचा स्फोट होऊन अनेक नागरिक जखमी झाले होते. तरीही प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट हे गांभीर्याने घेत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता जेजुरीत भंडारा विकत घेण्याच्या बाबतीतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना आता भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती करता येणार नाही. जर कोणी व्यापाऱ्याने भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती केली तर तो खंडणीचा प्रकार समजला जाईल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय. जेजुरीमध्ये पार्किंग आणि भंडारा घेण्याच्या सक्तीवरून भाविक व स्थानिकांमध्ये वारंवार वाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली आणि यावेळी हा इशारा देण्यात आलाय. या बैठकीत भेसळयुक्त भंडारा, वाहनकर रद्द करावा, पार्किंगची व्यवस्था करावी, चिंचेची बाग प्रशासनाने ताब्यात घ्यावी, स्वच्छता गृहांचा अभाव,
जेजुरीची बदनामी थांबावी, गडावरील अतिक्रमणे काढावीत अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळात या सर्व समस्या एकत्रित जेजुरीकर सोडवतील, भाविकांना त्रास होणार नाही असे देखील नागरिकांनी सांगितले आहे. पण असाच प्रकार पुन्हा एकदा घडल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गड परिसरात स्थायी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे या गोष्टी अत्यावश्यक झाल्या आहेत. या प्रकरणात दोषी व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. बाकी या वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.